आपल्या शरीरात अनेक ग्रंथी असतात, ज्याची जी हार्मोन्स असतात त्याच्यापासून जी सिक्रेट होते त्यांना हार्मोन्स म्हणतात. या डक्टलेस ग्रंथींपासून ही जी हार्मोन्स असतात ती आपल्या शरीराला अत्यावश्यक असतात. जसं की पँक्रियाज इन्सुलिनसाठी म्हणजे डायबिटीजसाठी इन्सुलिन देतं, तशाच अनेक ज्या वेगवेगळ्या ग्रंथी आहेत त्यातली एक थायरॉईड ही एक ग्रंथी आहे. थायरॉईड ही ग्रंथी आपल्या मानेमध्ये असते, म्हणजे या एरियामध्ये असते आणि त्याच्यामधून थायरॉक्सिन हे शरीराला पुरवलं जातं. जर समजा हे व्यवस्थित लेवलमध्ये नसेल, म्हणजे कमी होत असेल किंवा जास्त होत असेल तर त्याच्यामुळे काही आजार होऊ शकतात. जसं जे समजा जर ते कमी झालं तर त्याला हायपोथायरॉइडिझम म्हणतात आणि हायपोथायरॉइडिझममुळे अनेक वेगवेगळी सिम्पटम्स आपल्याला दिसतात. म्हणजे वजन तर वाढतंच, आवाज वेगळा होतो, घोगरा होऊ शकतो, त्याच्यानंतर केस पातळ होतात आणि हळूहळू माणूस स्लो होतो, म्हणजे काम करताना त्याला त्रास व्हायला लागतो, अतिशय थकवा येतो. या सगळ्या हायपोथायरॉइडिझमची लक्षणं आहेत. ह्याच्या अगेन्स्ट दुसरा जो आजार असतो त्याला हायपरथायरॉइडिझम म्हणतात. हायपरथायरॉइडिझम म्हणजे त्या माणसाला थायरॉक्सिनची लेवल जास्त होते आणि त्याच्यामुळे तो नेहमी एक्सायटेड असतो, त्याला हाताला कंप येतो, त्याला बोलतानासुद्धा तो एवढं फास्ट बोलेल की म्हणजे काहीतरी त्याला आज झाल्यासारखं वाटेल, तो अतिशय अँक्शस असतो, त्याला घाम फार येतो. अशा तऱ्हेची जी लक्षणं असतात ती हायपरथायरॉइडिझम असतात. अर्थात अशी लक्षणं अँझायटीमध्ये पण असतात, पण ही लक्षणं नॉर्मली हायपरथायरॉइडिझममध्ये दिसतात. त्यांचं वजनही खूप कमी होतं, म्हणजे हायपोथायरॉइडिझममध्ये वजन वाढतं आणि हायपरथायरॉइडिझममध्ये वजन कमी होतं. ह्याच्यासाठी आपल्याला एक साधी टेस्ट आहे. पूर्वीच्या काळी ह्या टेस्ट अवेलेबल नव्हत्या, तेव्हा अगदी एंड स्टेज झालेल्या हायपोथायरॉइडिझमचे पेशंट आम्ही पाहिले आहेत. पण आता ही टेस्ट अगदी कॉमनली झाली आहे, रक्तामधनं पॉसिबल असते आणि त्याच्यामधून आपण 3 टेस्ट करतो, ज्याचं नाव आहे T3, T4, TSH. आणि TSH हे जे हार्मोन आहे ते आपल्या म्हणजे ब्रेनमधनं पिट्युटरीमधनं सिक्रेट होतं आणि T3, T4 ही थायरॉईडमधून सिक्रेट होतं. जर TSH जास्त असेल तर T3, T4 कमी असतं आणि T3, T4 जर जास्त असेल तर TSH कमी असतं. तर याच्यावरनं आपल्याला एक अंदाज मिळतो की हायपरथायरॉइडिझम आहे की हायपोथायरॉइडिझम आहे. आणि हे आपल्याला रक्तामधनं आजकाल तर सकाळी टेस्ट ब्लड घेतलं संध्याकाळपर्यंत रिपोर्ट मिळू शकतो. तर ह्याच्यामध्ये जेव्हा हायपरथायरॉइडिझम होतो तेव्हा बऱ्याच वेळेला त्याला अनेक कारणं असतात. हायपरथायरॉइडिझम होऊन थायरॉईड ग्रंथी खराब झाली की नंतर हायपोथायरॉइडिझम होतो. हायपरथायरॉइडिझममध्ये एक ग्रेव्स डिसीज असा एक सांगितलं आहे. त्या ग्रेव्स डिसीजमध्ये ही सगळी हायपरथायरॉइडिझमची लक्षणं दिसतात आणि त्याच्यामुळे त्या एक्सेस हार्मोनमुळे कधीकधी हार्टवरही परिणाम होतो आणि त्याच्यामुळे ॲट्रियल फिब्रिलेशन सारखे आजार होऊन माणूस दगावण्याची शक्यता असते. मग यासाठी ट्रीटमेंट काय आहे? तर ट्रीटमेंट त्याची वेगळी ट्रीटमेंट असते, वेगळ्या औषधं आहेत. जसं हायपरथायरॉइडिझममध्ये त्यांचं जे थायरॉईडचं सिक्रेशन जे जास्त असतं ते रेडिओ ॲब्लेशन म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन देऊन त्या थायरॉईडला कमी करता येतं किंवा त्याच्यावरती काही ड्रग्स देऊनही आधी बघता येतं. आणि सिमिलरली हायपोथायरॉइडिझमसाठी आपल्याला एल्ट्रॉक्सिन द्यावं लागतं आणि हे एल्ट्रॉक्सिन देऊन माणसाला नेहमी नॉर्मल लेवलमध्ये थायरॉईडची व्हॅल्यू आपल्याला ठेवायला लागते आणि त्यासाठी परत आपल्याला हे टेस्ट करणं आवश्यक आहे जर आपल्याला हायपरथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम असेल तर. या टेस्ट आपल्याकडे कॉमनली होतात, कुठच्याही लॅबोरेटरीमध्ये गेल्यानंतर होऊ शकतात, तर आपण जरूर करून घ्या.